सोना, रे सोना, सोना कुठं गेली बाई पोरगी काय माहिती. काय झालं मग आज लय उशीर केला. अगं हो ना, काय करू. आणि मी जिथं नवीन काम धरलं ना तिथं त्या मालकाच्या घरी ना आज खूप पाहुणे आले होते. अगं हो, उशीर होणारच होता तर कळवायचं ना मला, फोन करायचा ना मला. बिचारी दारात बसून बसून लई वैतागली ग, मला लई किव आली ग तिची. शेवटी मी 5 रुपये दिले तिला, म्हटलं कुरकुरे घेऊन ये आणि बस खात. गेली होती शेवटी मैत्रिणी बरोबर खेळायला. बरं बरं, पैसे दिले का तू? अगं पण कशाला द्यायचे पैसे? कशाला लहान लेकराला पैशाचा लाड करायचा? काय होतं ग रमा, दिले 5 रुपये लेकराला तर काय बिघडलं. हो का, तू बोर झाली म्हणून कुरकुरे खात होती का? अगं माझं पिल्लू, जेवली का बाळा तू? चल मग आपण दोघी बरोबर जेवू. हा अरे हा, काय म्हणत होता लता ताई तुम्ही? सांगायला आली होती उद्या पूजा आहे ना, रसगाली. बरं बरं बरं, चालेल चालेल, येते उद्या. आई मला तुला एक विचारायचं होतं. बोल ना बाळा, काय बोलायचंय तुला? मला ना स्काउट गाईडचा ना ड्रेस घ्यायचा होता. ड्रेस का? घेऊ ना मग, त्यात काय एवढं. ह्या महिन्याच्या कामाचे पैसे भेटले का माझ्या सोनाला आहे ना स्काउट गाईडचा ड्रेस घ्यायचा बरं का, माझ्या बाळाला. आई माझ्या मैत्रिणी सर्वांनी घेतलाय, मला लगेच घ्यायचंय. बरं चालेल, उद्या ना मी कामावरून उचल घेते. हा माझ्या सोनाला उद्याच्या उद्या नवीन ड्रेस स्काउट गाईडचा. ड्रेस घेणार. यस. पप्पा, मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. पप्पा, मला पण वाटतं काळ्या आईसाठी देव झिजवावा. वाह बेटा वाह, मला सुद्धा तुझा अभिमान वाटतो. नक्कीच तू माझ्यासारखी एक शूरवीर योद्धा बनशील. आज प्रत्येक मुलीने रणरागिणी बनलं पाहिजे. मला खूप बरं वाटतं. तू सुद्धा माझ्यासारखी या काळ्या आईसाठी तयार होत आहेस. बाळा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असेल आणि तू जेव्हा जेव्हा जिथे कुठे लढशील त्यावेळेस मी तुझ्या बरोबर असणार. नक्की. माझी मम्मी ना मला स्काउट गाईडचा ड्रेस घेऊन देणार आहे. का ग, कशाला? त्या मम्मीकडे तर पैसे नाही आहेत ना. बस, ती बघा श्रीदेवीची मुलगी आली. ए फटाकडे. काय? आम्ही तर फटाकडे दिसतोय का? आम्ही फटाकडे नाही, बॉम्ब आहे, बॉम्ब. बॉम्ब असेल असेल. श्रीदेवी कुठे? तुझी मम्मी कुठे? तुम्हाला काय करायचं, गेले असेल का आम्हाला? तुम्हाला माहिती का हिचे पप्पा कोण आहेत? कोण? हिचे पप्पा आर्मी मध्ये मोठे ऑफिसर आहेत. हा, मला तर माहितीच नव्हतं. बॉस, ही पोरगी पण खूप चॅप्टर आहे बरं काय सारखी.
बॉस झिंग्या बरोबर बोलतोय. ऐ झिंग्या, चला आपल्याला पहिले आहे ना तर दसऱ्याकडे जायचंय. त्याचं घर भाडं 6 महिन्यापासून थकलेलं आहे. काय करता रे तुम्ही? आणि नंतर हा रे ओके, नंतर आपल्याला त्या श्रीदेवीकडे जायचंय. हा चला चलो. रमा, गाड झोपलीस का काय? रमा, हे रमा. अगं बाई, लताताई तुम्ही का? या ना, या या. अगं लई चेहरा उतरून दिलाय तू. लताताई तुम्हाला काय सांगू आता, मला तेच समजा ग बाई. रमा, ए रमा, गोकुशेत तुम्ही कस काय येणं केलं? अहो मी येणारच होते तुमच्याकडं, तुम्ही कशाला आले इकडं? अगं नको ग, तू कशाला येतेस? तुला त्रास उगाचच. मी येतो ना, फक्त थोडं समजून घे, समजलं? हे बघ, एकदम साधी गोष्ट आहे. तुलाही आधार होईल, मलाही आधार होईल, पण एकत्र राहू. अगं राणी बनवून ठेवल तुला मी, राणी सोन्याने मडून ठेवल. गोकुशेत लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलताना. एका आबल्या नारी बघून तुम्ही असं बोलतात तिला? अहो तुम्हाला जनाची नेता मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. अहो मला फक्त नवरा नाहीये, मला 2 हात आणि 2 पाय, कष्ट करून खाण्याची हिंमत आहे माझ्यामध्ये. मी कोणाच्या भाडीवर जंगणारी बाई नाहीये, समजलं का? आला तसा चालता हो, तुझं भाडं 2 दिवसामध्ये मी तुझ्या हातात देईल. चल निघून. जाऊ दे ग, साऱ्या गावाने ओवळून फेकलेला आंबा आहे, सडका आंबा. त्याच्याकडे कुठे लक्ष देती? सोड. जब तू मेरे ऊपर ऐसा बरसे, मुझे लगा मेरे ऊपर फूल बरसे. हे गोकुशेठ, ह्या त्या तुझ्या फालतू कविता आहे ना, ह्या तुझ्या बायकोला ऐकव. मी नाही भाड्याला रिकामी तुझ्या अशा फालतू कवितांना. चल निघ, चालता हो इथून. ए! लताताई तुम्ही खूप भाग्यवान आहात हो. आज तुमच्याकडे तुमचा पती आहे. जेणेकरून हे असे लोचट कुत्रे आहे ना गावातले, ते तुमच्याकडे वाईट नजरेने तरी नाही बघू शकत. आज जी वेळ माझ्यावर आहे ना, ती वेळ तुमच्यावर कधीच नको यायला. देवानी वेळ माझ्यावर आणली. हो बाई, ते तर खरं आहे. तू मला सांग, रात्री तुझी सोना तुला काय म्हणत होती रात्री? अगं काल मला पोरगी म्हटली, पप्पा मी एक दिवस तुमच्यासारखी मोठी ऑफिसर होणार आहे. पप्पा गोप्यासारख्या लोकांना मला शिक्षा द्यायची आहे. मी होईल ना ऑफिसर पप्पा? तुम्ही भेटाल मला? मला तुम्ही हवे आहेत पप्पा. सोनाली काय बेटा, काय झालं? सोना काय झालं बाळा? तू एकटं पप्पांच्या फोटोकडे का बरं बघत होती बाळा तू? आई तू ऐकशील ना मी काय बोलते ते? हो बाळा,
आई मी पप्पांसारखीच आर्मी मध्ये जाणार. काय? हो, मला पण माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचंय. ते जास्त दिवस देशाची सेवा नाही करू शकले ना, पण मी त्यांचं काम पूर्ण करणार. मी देश सेवा करणार आई. काही पण खोल डोक्यात घालू नको, समजलं का? तू काय आर्मी बिर्मी मध्ये जाणार नाही. काय मोठी झाली ना तू, इथंच काहीतरी नोकरी करायची आणि आर्मीचं बिर्मीचं ना अजिबात नाव काढायचं नाही, समजलं का? मी तुला आर्मी मध्ये बिलकुल पाठवणार नाही. तुझे पप्पा तर गेले नाही बाळा मला सोडून, पण आता मला तुला नाही गमवायचं ग बाळा. आई काय झालं ग, तू का नाही म्हणते सांग ना. अगं माझे पप्पा देशाची सेवा करता करता शहीद झाले ना, मला त्यांचा खूप अभिमान वाटतो आई. आजवर किती फौजी देशासाठी शहीद झाले. अगं आई कित्येक आईचे एकुलते एक मुलं होता ते देशासाठी शहीद झाले. कोणाची मुलं त्यांच्या वडिलांपासून पोरके झाले. आज आपले जवान देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस जागी राहतात. ते पण आणि आपला देश पण सुरक्षित राहावा यासाठी ना. अगं हो, तुझं बोलणं सगळं पटतंय मला, पण मी तुला आर्मी मध्ये पाठवणार नाही. नाही मी आर्मीत जाणार. अगं सोना, सोना, ए सोना. अगं जाऊ दे ना, तिला आर्मी मध्ये जायचं असेल तर जाऊ दे. अगं लताताई, तुला तर माहिती आहे ना, माझे पती देशाचं रक्षण करताना शहीद झाले. रमा, मला निघावं लागेल. काळ्या आईचं बोलवणं आलंय. देशाला आज माझी गरज आहे. मला जावं लागेल. तुम्ही माझी बिलकुल काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. मी तुमची वाट बघेन. जमलंच तर कॉल करा मला. दादा, ए दादा, मी कुठे जाऊ रे? कुठे का? ही का धर्मशाळा आली का? दादा सांगणार आहे बहिणींना. बहिणी काय बोलताय? तुला एकदा सांगितलं ना, निघायचं इथून. ही का धर्मशाळा आली का? चालले? कळतंय का तुला? जा इथून. ताई, काही पण काम असेल तर द्या ना. मी काहीही काम करेल. मला काही काम असेल तर द्या ना, करेल. मला अहो काम नाही. शेजारच्या मळ्यात जाऊन बघा, आम्हालाच काम नाही तर तुम्हाला कुठून द्यायचं. मी तर हे घरच्याच ठिकाणी करीते. काका, काही काम असेल तर सांगा ना. काल आले असते, काम दिलं असतं. आज कामच नाही. काका, मला कामाची खूप गरज आहे. काहीही द्या, निंदन खुरप काहीही द्या, मी करेल. 2-3 दिवसांनी सांगाल मी.
बाईसाहेब काही काम मिळेल? तर नाही आहे तसं काही, पण ठीक आहे, मी 2 पोती तुला गहू निवडायला देते. काय पैसे घेशील? द्या काही तुम्हाला द्यायचं ते. ठीक आहे, सकाळी ये, मी तुला पोतं काढून देते, ते गहू निवडून दे मग सकाळी. बरं बरं. आणि काही काम असेल तर बाईसाहेब अजूनही असलं चालेल मला. काही धुणं भांडी काही काम असेल ना तर मला चालेल. हा ठीक आहे, देईल मी काम. तू ये सकाळी, उद्या बघू आपण. त्या पक्याला फोन केला होता का? हा भाऊ, ते उद्या येणार आहे. बरं. भाऊ, ते आपली हिरोईन आली श्रीदेवी. बरं झालं भेटली. चल. पाहुणे पाहुणे, गावातले लाडके पाहुणे. हॅलो ना मॅडम, एकटीच आम्हाला विसरलेच वाटतं. का तुला काही अडचण आहे का? अडचण? हा आम्हाला आम्हाला कसली अडचण? अडचण तुम्हाला काही असेल तर आम्हाला सांगा. आहे का काही अडचण? ए गोप्या, माझ्या रस्त्याला येऊ नको आणि माझं डोकं खाऊ नको. हा, पहिलेच सांगते तुला. डोकं? आता कोण कुणाशी काय लावतंय ना ते तुम्हीच बघा. बरं ते जाऊ दे, काही काम होतं का? आपल्याला तशी काही अडचण नव्हती, पण आपली आई साहेब बोलल्या म्हणे आपल्या जर गावातल्या काही पाहुण्यांना अडचण असेल तर त्याला म्हणा दूर करा आणि विचारत जा म्हणे. आई साहेब? कोणाच्या आई साहेब? आई साहेब मतलब हमारे सेठ की माँ. ठीक आहे, मी भेटेल आई साहेबांना. आम्ही आहे की, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता? आम्ही सोडतो की तुम्हाला जिथं सोडायचंय तिथं. ए गोप्या, नीट रस्ता पकडायचा, समजलं ना? माझ्याशी डोकं लावायचं नाही, नीट निघायचं. काय? बाबा, अरे घाबरलोच ना मी. तुम्ही आमच्या आई साहेबांनाच भेटा भाऊ. चल रे बाबा, येतो. अगं रमा, तू आलीस? तुम्ही बोलवलं होतं ना मला? आमच्या गोप्याने सांगितलं तुला रूम हवी होती. हो, मला रूम हवा होता. आमच्या माळ रानावर आहेत, एक काम कर, तुझं बिराड टाक तिथं. बरं आई साहेब, एक सांगू का? पण मी एकटीच राहते. अरे देवा, तू एकटीच राहतेस का? बरं ठीक आहे, चल. हो आई साहेब, खूप उपकार झाले. हा, ए पोरी, कोण आहे तू? इथं काय करती? काका 5 मिनिटं थांबा, फक्त बाळाला भूक लागली आहे. मी जाते, फक्त बाळाला भूक लागली आहे काका. ए, इथं नको बसू, उठ इथून, काय तिकडे, चांगला नाही दिसत आमची इथं. उठ उठ. काय झालं? तुला जायला सांग. काय ग, कुठून आली तू? काय नाही मावशी, शेजारच्या गावात आलेली आहे. बाळाला थोडी भूक लागली आहे ना, जाते मी. ये मध्ये ये.
अगं तू वेडेपणा करू नको. आज पोरी शिक्षण घेतात, नोकऱ्या करतात, जिथून नको तिथं मजा मारत राहतात. पैसे कमवतात पण त्या पैशाला काय अर्थ नसतो. तुझी लेक आज देशासाठी लढायला जायचं म्हणते. तुझी आज रणरागिणी तयार होती ना, आज मोठी देशासाठी रणरागिणी तयार होणार आहे. हीच मुलगी देशाचं रक्षण करणार आहे. तू काळजी करू नको, होऊ दे तिला आर्मी ऑफिसर. बरं ठीक आहे लताताई, तुम्ही जर एवढं जीव काढून जर मला सांगताय, मला समजवताय, तर मी पाठवणार मी मुलीला आर्मीमध्ये. अगं सोना, मी तुला आता हे सांगायला आले की आता तू खूप अभ्यास कर. तुला पप्पांसारखं आर्मी ऑफिसर बनायचं आहे ना. आई तुला आवडेल? मी आर्मी मध्ये गेलेलं तुला आवडेल ना आई? त्यासाठी बाळा तुला खूप अभ्यास करावा लागेल. तुला हे सिद्ध करून द्यावं लागेल की एक मुलगाच नाही तर एक मुलगी सुद्धा आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकते. जर मुलगा वंशाचा दिवा होऊ शकतो तर मुलगी पंथी का नाही होऊ शकत? होऊ शकते ना. मग हेच आपल्याला सिद्ध करायचंय, समजलं? आई तू बघच, तुझे कष्ट मी वाया जाऊन देणार नाही. मी खूप मोठी होणार. चल मग आता लाग अभ्यासाला. आर्मी बनायचं ना. चलो डन. रमा, ए रमा, अगं बघ पटकन ये बाहेर तू. अगं इकडं बघ, अगं तुझी रणरागिणी आलीये. चल लवकर बघ. ए रमा. आई मी आले. आई माझी सोना, सोना, माझी सोना आली. हो हो, अहो बघा ना, बघा आपल्या सोन्याने तुमचं स्वप्न पूर्ण केलं. आज तुम्ही जिवंत असायला लागत होते माझ्या सोन्याला बघायला. मी तुझं स्वप्न पूर्ण केलं, दादांचं पण स्वप्न पूर्ण केलं. हो ना बा.